लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अजूनही खात्यात जमा झालेले नसल्यास त्या महिलांनी आता या ठिकाणी तक्रार करून आपली 3,000 रुपये जमा करून घ्यावे. तर कोणत्या ठिकाणी तक्रार करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. या महिलांचे अर्ज पात्र झालेले नाहीत. 1,60,00,000 महिलांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 1,30,00,000 महिलांचे अर्ज पात्र झाले होते. तर स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी संस्थेला राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांच्या 3,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यास शासनाने सुरुवात केली होती. आतापर्यंत 1,10,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपये जमा करण्यात आलेला आहे. तर पात्र महिलांमध्ये खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत पहिला हप्ता आला नसल्याने त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 17 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा करणे सरकारने आश्वासन दिले होते. तसेच लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहे त्यांचे पण अर्ज लवकरात लवकर पात्र करण्याची ग्वाही आता सरकारने दिली होती. पण काही लाडकी बहीण योजनेचा महिलांच्या खात्यात 17 ऑगस्टनंतर पण लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या 3,000 रुपयांचा हप्ता आलेला नसल्यामुळे त्यांना कुठे तक्रार करावी याबद्दल आता काही माहिती नाही. तीच तर बातमी म्हणजे कुठे तक्रार करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर माझी लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांच्या बँक खाता अजूनपर्यंत 3,000 रुपये जमा झाला नसेल तर त्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या 181 नीट ऐका महिलांनो, 181 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी. तसेच त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरून जाऊन ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. तरी हे पर्याय उपलब्ध नसल्यास तुम्ही आपल्या जवळील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता. अशा प्रकारे आपण लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आला नसल्यास आपली तक्रार संबंधित त्यांच्याकडे नोंदवू शकता. शक्यतो हेल्पलाईन नंबर आणि नारी शक्ती दूत ॲप सोडून म्हणजे शक्यतो अंगणवाडी सेविकाकडेच आपण जाऊन त्यांच्याकडे तक्रार नोंदवली तर ते आपल्याला पूर्णपणे माहिती देतील त्याची आणि पूर्णपणे काय चुकलं काय नाही ते सर्व सांगतील आणि मग तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता जास्त राहील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमधून थोडी जरी माहिती मिळाली असलीस, मी भरपूर माहिती सांगितली पण थोडी जरी माहिती मिळाली असली तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.